करणार आहोत एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। आता अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता देण्यात आलेला आहे। त्यांनी आता तो घेतलेला आहे स्वतःकडे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त झालेला होता। आता अजित पवार यांच्याकडे 3 खात्यांचा कार्यभार असेल। अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागाबरोबरच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागही त्यांच्याकडेच राहील। धनंजय मुंडे यांच्याकडील खातं अजित पवारांनी आपल्याचकडे ठेवणार असल्यामुळे नवीन मंत्र्याची नियुक्ती लवकर होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर या घडीची एक महत्त्वाची माहिती आहे ही। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं खातं कोणाकडे जातं याच्या संदर्भातल्या चर्चांनाही उधाण आलेलं होतं, पण तुर्तास त्याच्यावरती आता पडदा टाकलेला आहे अजित पवार यांनी। निलेश, पूर्वी विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे विधिमंडळाचं आणि त्या कालावधीमध्ये अन्न नागरी पुरवठा खात्यासंदर्भात जे काही विषय येतील त्या विषयाशी संबंधित उत्तर देणं देखील अपेक्षित आहे आणि त्यामुळेच हे खातं तात्पुरतं का होईना कोणाकडे तरी देणं अपेक्षित होतं। त्यानुसार हे अन्न नागरी पुरवठा खातं जे आहे ते आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्याकडेच ठेवल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे खातं रिक्त होतं आणि याची उत्तर आता कोण देणार किंवा या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आता कोण बोलणार हा प्रश्न होता। मात्र अजित पवारांना आता हे स्वतःकडे खातं ठेवत आता 3 खात्यांची जबाबदारी स्वतःकडे ठेवलेली आहे। अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क यासोबतच अन्न नागरी पुरवठा खातं हे आता अजित पवारांकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद निलेश आपल्या माहितीबद्दल।